झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवरील 10 ठळक घडामोडी। शेतकरी यांच्या प्रश्नावर व दिव्यांगाच्या प्रश्नावर वेळ आल्यास मंत्रालय मुंबई येथे घुसून गाई म्हशी पशुधनासह आंदोलन करू, बच्चू कडू यांची ग्वाही। भूमपरंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत ॲक्शन मोडवर येणार, सुरू केले कार्यकर्त्यांची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वाढणार रंगत। धाराशिव उस्मानाबाद शहर परिसरात धाकल्या पूक नक्षत्राने केले खुश। उस्मानाबाद धाराशिव शहरात फिरस्त्या कुत्र्याने घातला धुमाकूळ। खाजानगर शमचौक दर्गा परिसरात या ठिकाणी घेतला अनेकांना चावा। बेवारस कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी घेतली नगरपालिकेत धाव। अॅट्रॉसिटी पीडित कुटुंबातील सदस्यांना सरकारी सेवेत वर्ग 3 व वर्ग 4च्या पदावर प्राधान्यक्रमाने नियुक्ती देण्याची कार्यपद्धती सामाजिक न्याय विभागाने तयार करण्याचे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले। सामाजिक न्याय विभागाला निर्देश। शासनाचे काम गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी महसूल विभागातील कर्मचारी यांनी जनसंवाद, लोकशाही दिन, लोक अदालतच्या माध्यमातून शिबिरे घेऊन अडचणी सोडवाव्यात, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले महसूल प्रशासनास निर्देश। बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारा तुळजापूर भवानी मंदिरात चितळे बंधूंचा लाडू प्रसाद वाटप झाला सुरू। भाविकही होणार पेढे खाऊन त्रस्त। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीच्या गाड्या फोडल्या। धाराशिव उस्मानाबादमधील नाही तर मिर्जापूर गँगस्टर निलेश घायवळच्या माणसाने केले हे कृत्य। पोलिसात झाला गुन्हा दाखल। उमरगा बस स्थानकात बलसूर येथील सत्यशिला हडोळे या महिलेची बोरीवली बसमध्ये चढत असताना नेकलेस चोरट्यांनी केला लंपास। उमरगा पोलिसात गुन्हा झाला दाखल। वाशी तालुक्यास गोजवाडा शिवारात टेक सोल्युशन कंपनीच्या 5 ते 6 लाखाच्या विद्युत तारा चोरट्यांनी केल्या लंपास। वाशी पोलिसात याबाबत केला गुन्हा दाखल। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला